पाहुयात पुढची बातमी। निवडणुकीमध्ये मराठी असं करायचं आणि एकमेव महापौर करण्याची संधी मिळाली तर मुस्लिम महापौर केला। परभणीच्या महापौर पदावरून भाजपनं ठाकरेंवर घणाघाती टीका केलेली आहे। तर परभणीच्या महापौर पदावरून भाजपनं ठाकरेंवर आता घणाघाती टीका केल्याचं आपण पाहतोय। निवडणुकीमध्ये मराठी करायचं आणि एकमेव महापौर करण्याची संधी आली तर मुस्लिम महापौर केला अशी टीका भाजपकडनं करण्यात आली आहे। परभणीत मुस्लिम महापौर केल्यामुळे आता भाजपकडनं शिवसेना ठाकरे पक्षावर निशाणा साधण्यात आलेला आहे। सय्यद इक्बाल यांची परभणीच्या महापौरपदी निवड ठाकरे पक्षाने केली, त्यावर आता भाजपकडनं जोरदार टीका केली जाते आहे। परभणी महापौर पदासाठी काँग्रेसनं शिवसेना ठाकरे पक्षाला साथ दिलेली आहे आणि त्या ठिकाणी शिवसेना ठाकरे पक्षाचा महापौरपदी सय्यद इक्बाल यांची निवड झालेली आहे आणि यावरूनच आता भाजपनं त्यांच्यावर घणाघाती टीका केली आहे। जेव्हा निवडणूक येते तेव्हा मराठीचा अजेंडा करायचा। उबाटा गटाला एकमेव महापौर करण्याची संधी मिळाली परभणीमध्ये। हे एकमेव महापौर खरं तर उद्धव ठाकरेंनी मराठी माणूस करायला पाहिजे होता। निवडणुकीच्या काळात मराठीचं नाव घ्यायचं, मराठीचा झेंडा म्हणायचा, मराठीचा अजेंडा म्हणायचा आणि जेव्हा महापौर करण्याची वेळ येते तेव्हा मात्र मुस्लिम महापौर करायचा। हे उद्धव ठाकरे यांचं धोरण आहे। औरंगजेबाचा अजेंडा पुढे रेटण्याचं काम परभणीमध्ये उद्धव ठाकरे करतायत। निवडणुकीमध्ये मराठीचं नाव घ्यायचं, निवडणुकीमध्ये मराठी माणूस म्हणून गप्पा मारायच्या आणि जेव्हा महापौर करण्याची वेळ येते, महापौर बसवण्याची वेळ येते तेव्हा मात्र मुस्लिम महापौर द्यायचा, औरंगजेब फॅन क्लबचा महापौर द्यायचा। हेच उद्धव ठाकरेंचं बेगडी धोरण आहे। पुढे मग काय आलं झाला पुढे काय? या देशाचा राष्ट्रपती मुस्लिम होऊ शकतो, अटल बिहारींनी केलेलं आहे। या देशाचा अनेक ठिकाणी मुख्यमंत्री मुसलमान होऊ शकतो, महाराष्ट्रात झालेले आहेत। राज्यपाल होऊ शकतात, लष्कर प्रमुख होऊ शकतात, झालेले आहेत। निवडणूक आयुक्त मुस्लिम होऊ शकतात। मग एखाद्या ठिकाणी जर मुस्लिम महापौर झाला तर हा तुम्हाला प्रश्न का पडावा? तर तुम्हालाही सगळ्यांना काल संघ विचाराचं बाळकडू तुमच्या पोटात आणि ओठात गेलंय का? नाही, तसं नाही।